नमस्कार मंडळी, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगणार आहे. ह्याच्या फळांना उंबर असं म्हणतात, म्हणून औदुंबराला उंबर हे उपनाव देखील आहे. ह्याची फळं लहान अंजिरासारखी दिसतात व ती झाडाच्या खोडावरच उगवतात. ह्या झाडाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडाला फुलं येत नाहीत, पण फळं येतात. म्हणजे फुलं असतात परंतु ती फुलं दिसत नाहीत. त्याच्यामागची कथा अशी आहे की ज्यावेळा नृसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा वध नृसिंह भगवंतांनी केला, तेव्हा त्यांच्या नखाचा प्रचंड दाह होऊ लागला. तेव्हा माता लक्ष्मीने औदुंबराची फळं त्यांना नेऊन दिली. त्या औदुंबराच्या फळात जेव्हा त्यांनी आपली नखं रोवली तेव्हा त्यांच्या नखांचा दाह शांत झाला. तेव्हापासून ह्या वृक्षाला असं वरदान मिळालं की तुझं फूल कोणालाही दिसणार नाही, परंतु फळाचे अनेक उपयोग असतील. तर असं हे औदुंबराचं झाड. ह्याचं धार्मिक महत्त्व म्हणजे दत्तात्रयांचं अत्यंत प्रिय असा हा वृक्ष असून उंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंची कुठल्याही प्रकारची उपासना, विशेषतः गुरुचरित्र पाठ वगैरे केले असता त्याची एक वेगळी अनुभूती मिळते. ह्या झाडाला स्पर्श केल्याने अनेक पापांचा नाश होतो असा समज देखील समाजामध्ये आहे. ह्या झाडाचे औषधी उपयोग म्हणजे औदुंबराचं फळ अन्नपचनासाठी उपयुक्त असून ह्याचा काढा मधुमेह, मूळव्याध आणि यकृत विकारांवर वापरला जातो. ह्या झाडाची साल व मुळे रक्तशुद्धीसाठी उपयुक्त मानतात. तसेच लोकांमध्ये असाही समज आहे की ह्या झाडांच्या फळांची खीर करून खाल्ली असता संतती दोषावर देखील ते उपयुक्त आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती प्राप्त होण्यासाठी आमचे चॅनेल जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद.